पुण्यातील काँग्रेस भवनासमोर तुफान राडा झाला। आंदोलन करण्यासाठी आलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचा आरोप करण्यात येतोय। या दगडफेकीमध्ये काँग्रेसचा कार्यकर्ता जखमी झालाय। त्याच्या डोक्याला लागून तो रक्तबंबाळ झाल्याचा व्हिडिओ देखील समोर आलाय। तसेच पोलिसांना देखील दगड लागल्याचं सांगितलं जात आहे। मुख्यमंत्रीवरून आदेश दिल्यानं महापौर यांचं नाव वगळण्यात आलं आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला नाही। ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणार आहोत, अशी प्रतिक्रिया प्रशांत जगताप यांनी दिली आहे। पाहूयात। पुणे पोलिसांनी कुठल्या अधिकार रास्ता रोको करण्यासाठी परवानगी दिली, त्यांची रास्ता रोको होऊन सुद्धा त्यांच्या गुन्हा का दाखल केला नाही, हा आम्ही मान्य उच्च न्यायालयासमोर हा मुद्दा आणणार आहोत। त्याचे फुटेज आमच्या ताब्यात आहेत। आणि दुसरा विषय त्याच्यामध्ये माननीय महापौर मंजुषाताई नागपुरे या आंदोलनामध्ये आल्या, त्यांनी चिथावणीखोर भाषण केलं। असं असताना आमच्या तक्रारी अर्जामध्ये माननीय महापौरांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी असताना सुद्धा एफआयआर मधून कुठल्या म्हणजे क्लॉज किंवा कुठल्या ना काय ऍक्ट नुसार त्यांचं नाव वगळलंय, हा या ठिकाणी माननीय उच्च न्यायालयासमोर हा मुद्दा नेणार आहोत। कारण की त्याच्यामध्ये कुठेतरी महापौरांना वाचवण्याचे आदेश हे राज्याच्या गृहमंत्र्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी दिलेत असा आमचा आरोप आहे। बारामतीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आले। हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यावरून आता राज्यभरात संताप पाहायला मिळते। भिगवण चौकात भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतानाशी करणारे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या बेताल वक्तव्याचा बारामती शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जाहीर निषेध करण्यात आला। सपकाळ यांची प्रतिमा रस्त्याला चिटकवून ती पायाखाली तुडवली, तसेच जोडे मारून निषेध केलाय। यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करत भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले। एक मोठी बातमी समोर येते। किरीट सोमय्या आणि पत्रकारांमध्ये शाब्दिक वाद पाहायला मिळाला। किरीट सोमय्यांनी थेट पत्रकारांची अरे रावीची भाषा केली आहे। उद्धव ठाकरेंचे पत्रकार असं म्हणत किरीट सोमय्या यांनी पत्रकारांवर हल्लाबोल केलाय। आम्हाला ऍक्च्युअली सांगितलं असतं की नियम ते दिले तुम्ही माझं उत्तर झाल्यानंतर तुम्ही 10 प्रश्न विचारा। उत्तर झालं होतं म्हणून त्यांनी प्रश्न नाही, मी एकच वाक्य पहिलं बोललो आणि तुम्ही ठरवून एकदम तुटून नाही ठरवलं काय लिसन माय रिप्लाय, यू फर्स्ट लिसन माय रिप्लाय, यू मस्ट हॅव पेशन्स। तुम्ही प्रश्न विचारतात ना, प्रश्न विचारता अधिकार आहे मला, मग आम्ही कोणी नाही म्हणलं। नाही एक मिनिट ऐका ना, आपल्याकडनं नियम सांगितले। एक मिनिट दोस्त, तुम्ही आता एक मिनिट, तुम्हाला उत्तर माझं ऐकावं लागणार, ऐकून घ्या। उत्तर देतोय मी। एक 1 पॉइंट प्रोग्राम आहे का काही लोकांचा? अकोला महापालिकेच्या दुसऱ्याही सभेत गोंधळ पाहायला मिळाला। भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये जुंपली होती। अकोला महापालिकेची निवडणूक पार पडल्यानंतर आज पहिली सभा आयोजित करण्यात आली होती। आजचा जो एनओसीचा विषय असेल, पडित वार्डाचा विषय असेल किंवा झोन सभापतीचा विषय असेल, यामध्ये प्रशासनाच्या सोयीसाठी आणि महापालिकेला काम करण्याच्या सोयीसाठी हे सगळे विषय अजिंक्यावर आणलेले आहेत। पडित वार्डामध्ये मागच्या वेळेसही 51च होते, आताही 51च आहेत। मागच्या वेळेस काही नगरसेवक होते, काही नव्हते, बदल त्याच्यामध्ये झालेला आहे। हा बदल नेहमीच होत राहत असते, भविष्य काळातही हा बदल होणार है। आज सिर्फ एक कुर्सी, एक ऑफिस, जोन सभापति में हम चुनकर आ जाए, जोन सभापति हमारा बन जाए, जोन समिति में हम चुनकर आ जाए। एक ऑफिस पाने के लिए शहर में चुनाव 2017 में जब हो तो उसके बाद वार्ड नहीं बदले, नागरिकों की संख्या जो है वो वैसी है जो बढ़ गई है मतलब, और जोन जब बनाए गए तो इस तरीके से बनाया गया कि भारतीय जनता पार्टी का एक और सभापति चुनकर आ जाए। ये जनता के हित के खिलाफ निर्णय था, इसका हमने पुरजोर विरोध किया, इसके खिलाफ वोटिंग भी करवाई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।